सोलापुरातील धनगर समाज आक्रमक झाला। भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या घरासमोर धनगर समाजाने आंदोलन केलं। लोकप्रतिनिधीला झोपेतून जाग करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आक्रमक झाले। सोलापूरमध्ये सकल मराठा समाज बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात आक्रमक झालाय, तर राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत सकल मराठा समाजाने निषेध व्यक्त केला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एक पेड़ माँ के नाम वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला। तसंच अशी विविध 300 फळझाडं लावण्यात आली आहे, तर तृतीयपंथीयांनी या वृक्षारोपण समारोहामध्ये सहभाग घेतला होता। सांगलीच्या जत आणि सोलापूरच्या मंगळवेढा परिसरामध्ये अज्ञात ड्रोनच्या घिरट्या पाहायला मिळतात। त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आता रोड पेट्रोलिंग सुरू केलं। गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे। लालबागच्या राजाचं दर्शन उद्या बंद होणार आहे। चरण स्पर्श दर्शन उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बंद होणार आहे, तर मुखदर्शनाची रांग मध्यरात्री 12 वाजता बंद केली जाणार असून विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पंढरपूरमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीने मुंबईत बैठकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाले। मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात आलं पाहिजे, मुंबईत बैठक नको, उपोषणकर्त्यांसोबत पंढरपुरात चर्चा करा, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर शहरातील आंबेडकर चौकामध्ये राहुल गांधींच्या विरोधात वंचितनं आंदोलन केलं। राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा वंचितनं निषेध केलाय। आंदोलकांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। राहुल गांधी यांच्यासह खासदार प्रणिती शिंदेंचाही विरोध यावेळी करण्यात आलेला। आग्र्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक ताजमहलाच्या मुख्य घुमटाला गळती लागली आहे, मात्र पाणी झिरपल्यामुळे ही गळती लागली असून या ऐतिहासिक वास्तूच्या घुमटाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचा दावा पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये ईदची सुट्टी उद्याच असेल। जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं सुट्टीचा निर्णय जारी करण्यात आलाय, तर ईद ए मिलाद कमिटीनं बुधवारी सुट्टी देण्याची विनंती केली होती। लवकरच चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव असेल असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं। महाराष्ट्र शासनानं चिपी विमानतळाला नाथ पै यांचं नाव देण्याचा ठराव केल्याचं केसरकर यांनी म्हटले। पालघर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं भात शेतीवर सध्या बगा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। या दोन्ही रोगामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील भात पीक नष्ट होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी संकटाच्या भोवऱ्यात सापडले। नंदुरबार जिल्ह्यामध्ये बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। खिचडीसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये भेसळयुक्त तांदूळ सापडले। पोषण आहाराचा तांदूळ दर्जाहीन असून पोषण आहार बदलून देण्याची मागणी पालकांनी केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 111 रिक्त पदं भरली जाणार आहे। विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्यानं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। मुंबईत भाजप ओबीसी मोर्चाकडून काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। राहुल गांधींच्या आरक्षणासंदर्भातल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय, तर वरळी, दादर, घाटकोपरसह विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। आधार कार्ड युजर्सना मोठा दिलासा मिळाला। आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेडलाईन पुन्हा एकदा वाढवण्यात आली। 14 डिसेंबर 2024 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली। पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं पॅरालिम्पिक पदक विजेत्या सचिन खिलारीचा सन्मान करत 5 लाखांचं बक्षीस देण्यात आलं। तसंच खेळाडू संदीप सरगरला 3 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे। वर्षा निवासस्थानी राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी गणरायाचं दर्शन घेतलं। राज्यपालांनी गणरायाची आरती केली असून मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते राज्यपालांचा सत्कार करण्यात आलेला।